न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। भाजपच्या शहराध्यक्षपदावर गोंधळ, अभय आगरकर यांची नियुक्ती झाली की नाही यावर संभ्रम, भाजप गटबाजीचा फटका, आगरकर यांच्या नावावर सस्पेन्स कायम। भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वात मोठी खळबळ उडाली आहे। शहर जिल्हाध्यक्षपदी अभय आगरकर यांची फेरनियुक्ती झाल्याची बातमी आज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली। अभिनंदनाचे पोस्टर्स, शुभेच्छांचा पाऊस आणि एक गटातील जल्लोषामुळे वातावरण गरम झालं। पण अवघ्या काही तासात खुद्द अभय आगरकरांनीच मोठा गौप्यस्फोट केला आहे। माझी अद्याप अधिकृत निवड झालेली नाही। भाजपच्या एका महत्त्वाच्या बैठकीत माध्यमांशी बोलताना आगरकर म्हणाले, वरिष्ठांकडून कोणतंही पत्र किंवा आदेश आलेला नाही, त्यामुळे जी माहिती पसरवली जात आहे ती अपूर्ण आहे। यामुळे एकीकडे अभिनंदन सुरू असतानाच दुसरीकडे जिल्ह्यात गोंधळाचे वारे वाहू लागले आहेत। एकाच नेत्याच्या नियुक्तीवर झालं की नाही असा संभ्रम पहिल्यांदाच बघायला मिळत आहे। भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे हा संभ्रम अधिक वाढत असल्याची चर्चा आता खुलेआम सुरू झाली आहे। शहर भाजपमध्ये कोणती बाजू भारी ठरणार आणि आगरकरच पुन्हा अध्यक्ष होणार की दुसरं नाव येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। राजकारणात सगळं ठरलेलं असतं, पण जाहीर केलं जातं ते वेगळ्या वेळी। आजच्या घडीची सर्वात मोठी राजकीय उलथापालथ सुरूच आहे। निवड वगैरे अशी काही झालेली नाही अजून। अद्यापर्यंत प्रदेशाचं कुठल्याही प्रकारचा निर्णय मला मिळालेला नाही। आता सद्यस्थितीमध्ये तिरंगा यात्रा, त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी महोत्सव आपण साजरा करतोय। त्या दृष्टिकोनातून इतर जिल्ह्याचे जसे नाव जिल्हाध्यक्षांची पेंडिंग आहे, त्याचप्रमाणे नगरची देखील पेंडिंग आहे। आणि एक यादी त्याच्यामध्ये फिरती, तर त्या यादीमध्ये जर आपण पाहिलं तर 2 अक्षर म्हणजे एक लाल अक्षरातलं नाव आहे आणि एक काळ्या अक्षरातलं नाव आहे। काळ्या अक्षरातली जी नावं दिसतात ती ऑलरेडी आता प्रदेशाने नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे। आणि ज्या लाल अक्षरामध्ये जी यादी नावं दिसत आहेत ती नावं जी आहेत ती कंटिन्यू, म्हणजे इन द सेन्स आता ते करंट मध्ये तेच त्यांच्याचकडे चार्ज आहे। म्हणजे ते काही परत आता हे केलेलं नाही, त्यांची निवड केलेली नाही, परंतु त्यांच्याकडे आजही दुसरा अध्यक्ष अस्तित्वात न आल्या कारणामुळे ते आजही अध्यक्ष आहे। असं जरा थोडा संभ्रम या यादीमुळे झालेला आहे। वास्तविक पाहता प्रदेशानं नगर झालं, नाशिक झालं, असे वेगवेगळे जिल्हे आहेत की त्यांची नावं जिल्हाध्यक्षांची अजून निश्चित करणं पेंडिंग आहे।